मुद्रा मॅनवरून मुजरा मॅन झाले अशी टीका यवतमाळ येथे प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर केलेली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 16 मार्च रोजी यवतमाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार, भाजप व RSS वर जोरदार टीका केली. देशातील विविध घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देशात जातीचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत आंबेडकर म्हणाले की ज्यांना वाटते की नरेंद्र मोदी देशात जातीचे वर्चस्व निर्माण करतील, त्यांनी हे लक्षात घ्यावे की देश आता समतेच्या मार्गावर चालू लागला आहे. हा प्रवास आता कुणीही थांबवू शकणार नाही. थोड्या सप्ताहांच्या आहारी जाऊन देश पुन्हा गुलामीकडे नेला जात असल्याची टीकाही त्यांनी केली. मुंबईत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत चर्चेची माहिती देताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावरही टीका केली. रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यावर अमेरिकाचा प्रभाव असल्याचा आरोप करत मोदी मॅन मुद्रा मॅनवरून मुजरा मॅन झाले आहेत असा टोला त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी एप्स्टीन प्रकरण, देशातील वाढती अराजकता, गॅस टंचाई आणि खंत टंचाई या मुद्द्यावरही भाष्य केले. देशातील परिस्थिती चिंताजनक असल्याचा दावा करत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 23 मार्च रोजी नागपूर येथे असलेल्या संघ मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. देशात एवढी अस्थिरता आणि अराजकता असूनही तुम्ही नरेंद्र मोदींचा राजीनामा का मागत नाही, असा जाब या मोर्चाच्या माध्यमातून संघाला विचारण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक डॉक्टर नीरज वाघमारे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली. त्यांचा राजीनामा का घेत नाही आणि त्यांना राजीनामा का द्यायला सांगत नाही, हा प्रश्न आम्ही तिथे विचारणार आहोत. मी तमाम मध्यमवर्गीय जे आहेत की ज्यांना जातीचं वर्चस्व नरेंद्र मोदी निर्माण करेल असं वाटतंय, त्या सगळ्यांना असताना सांगतो की हा देश समतेच्या रस्त्यावरती चालायला लागलाय. त्याला आता कोणीही थांबवू शकणार नाही. तेव्हा ह्या खोट्या स्वप्नामध्ये राहू नका. या खोट्या स्वप्नामध्ये राहिल्यामुळे देशाला गुलाम होण्याची पाळी आली अशी परिस्थिती आहे. या सगळ्या मध्यमवर्गीयांना माझं असं आव्हान आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये वयात येणारा मुलगा आणि वयात येणारी मुलगी आहे. हे जे मोदींचं असणारं कॅरेक्टर आहे आणि त्याच्यामध्ये असणारा एखादा एसटी नावाचा व्यक्ती जर निर्माण झाला तर मध्यमवर्गीयातल्या कुटुंब जी आहेत की असुरक्षित राहतील हे त्यांनी लक्षात घ्यावं. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात या मध्यमवर्गीयाने 23 तारखेच्या मोर्चामध्ये, धरण्यामध्ये सहभागी होऊन नीतिमत्तेचं, चारित्र्याचं आणि राष्ट्रप्रेमाचा नेता निवडला गेला पाहिजे या मागणीसाठी त्यांनी या मार्चमध्ये जॉईन व्हावं.